नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आताच्या मुख्य बातम्यांपासून. मुंबईतील दहिसर पूर्व आनंदनगर येथील भाजी मार्केट समोर असलेल्या आरएमएस बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आज दुपारी अचानक भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या व अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि युद्ध पातळीवर आग विझवण्याचं काम सुरू केलं. अंजली दमानिया 24 तासात तुम्ही अजित पवार यांचा राजीनामा मागत आहात, तुमच्याकडे भक्कम पुरावे आहे म्हणत आहात, आपण तातडीने 24 तासात कोर्टाकडे जावं, आपण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुद्धा जाणार आहात, आपला अधिकार आहे असल्याचं रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलंय. मुंबईतील कुर्ला विभागातील 21 वर्षीय अब्दुल रहमान याला त्याचा वाढदिवस करणं महागात पडलंय. अब्दुल रहमान याच्या जवळच्या मित्रांनी वाढदिवसाच्या दिवशीच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. अब्दुलला त्याच्या बिल्डिंग खाली बोलावून त्याला जमिनीवर बसून केक कापण्यास सांगितलं, मात्र अब्दुलने ऐकलं नसल्याने आरोपींनी त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. विक्रमगड तालुक्यातील सारशी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावातीलच नरेश लहू नगडे वय वर्ष 39 आणि सारिका शंकर महाला वय वर्ष 25 या दोघांनी एकाच झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नरेश हा विवाहित असून त्याला 2 लहान मुलं देखील आहेत, तर दुसरीकडे सारिका अविवाहित होती. शिंदेवाडी गावात पारधी भोसले कुटुंबाने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी सरपंच उपसरपंचासह 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय. किराणा, डेअरी, गिरणी सेवा थांबवणे, पाणी पुरवठा बंद करणे आणि मारहाणीच्या घटनांची तक्रार पीडित युवा राणी भोसले यांनी दिली आहे. गुलाबराव पाटलांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बच्चू कडूंनी निशाणा साधलाय. अशा नेत्यांची पैशाची मस्ती जिरवणं गरजेचं आहे. गुलाबराव पाटलांनी लोकांना पैशाने विकत घेता येते ही मानसिकता चुकीची असल्याचा आरोप केलाय. धर्माचं पांघरून घेतल्यामुळेच काही जण वाचत असल्याची कठोर टीकाही यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांसह 6 महिन्यांपासून राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या अफगाणिस्तानी प्रियकराचा 7 वर्षांपासून भारतात वास्तव्य असल्याचा तपासात उलगडा झालाय. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि राज्य गुप्तचर विभाग संयुक्तपणे करत असल्याची माहिती डीसीपी प्रशांत स्वामी यांनी दिली आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केली आहे. दमानिया या सुपारी घेऊन काम करणारे व्यक्ती असल्याचा आरोप करत पुरावे असतील तर न्यायालयात जाण्याचं आव्हान दिलंय. अजित पवारांची प्रतिमा जनतेत मजबूत असल्याने निराधार आरोपांऐवजी कायदेशीर मार्गाने निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया प्रशांत पवार यांनी दिली. जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत संयुक्त किसान मोर्चाने 5 वर्षांपूर्वीच्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करण्याची मागणी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केले नसल्याचा आरोप करत कर्जमुक्ती, हमीभाव कायदा, 300 युनिट मोफत वीज आणि स्मार्ट मीटर विरोध अशा मागण्या मांडल्या. पालघर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलंय. डहाणू नगर परिषद निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. भाजपचे नेते विकासाचा अजेंडा मांडत महाविकास आघाडीवर टीका करत आहेत, तर परिसरातील राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.